चिकन बनवण्याची ही साधी-सुधी पद्धत याआधी तुम्ही कधीच ट्राय केली नसणार आहे. कारण ही बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे ना आणि इतकं चविष्ट असं चिकन मसाला तयार होतो, अगदी झटकेपट. जो एक्स्ट्राचा पसारा आपण घालतो, एक्स्ट्राची मेहनत आपण करतो ना, ती आता इथून पुढं करणं तुम्ही नक्कीच टाळणार आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारं चिकन मसाला. तर यासाठी डायरेक्ट मी इथं कढई घेतलेली आहे. कढईमध्ये घालूयात थोडंसं तेल. तेल थोडंसं गरम झालं, की आपल्याला यामध्ये खोबरं घालायचं आहे आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी एक छोटी वाटी भरून खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. सुकं खोबरं घेतलंय, हवं असेल तर ओलं खोबरंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता चांगला रंगावरती आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे. थोडंसं एक्स्ट्रा तेल घेतलं की खोबरं छान परतलं जातं आणि मस्त असा रंगसुद्धा येतो. स्वादसुद्धा तितकाच छानसुद्धा येतो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन रंगावरती खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. आता हे वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेलं आहे. आता कांदासुद्धा भाजून घेऊ. तर मध्यम आकाराचे 2 मी कांदे घेतलेले आहेत. उभे पातळ चिरून घेतले. मग पटकन आपले परतता येतील. जास्तीचं तेल न वाढवता त्याच तेलामध्ये आपण हे चांगले डार्क रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. आता काय करायचंय, जेव्हा कांदा तुमचा अर्धवट परतला जाईल, त्यावेळेस आपल्याला यामध्ये आलं आणि लसूणसुद्धा घालायचं आहे. तर इथे अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे सुद्धा थोड्या वेळासाठी छान असं परतून घेऊ. परतून घेतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी घातलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. टोमॅटो तुम्ही खूप परतला नाहीत तरीसुद्धा चालणार आहे. थोडीशी कोथिंबीर घातली, तीसुद्धा थोड्या वेळासाठी परतून घेऊ. कढई भरपूर गरमच आहे. यामध्ये जेवढं परतलं जाईल ना, तेवढं परतून घ्यायचं आणि यानंतर हे सगळं साहित्य जे वाटण्यासाठी आपण घेतलेले आहे, ते संपूर्णपणे थंड करून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा खूप अशी सॉफ्ट पडलेली आहे. आता हे सुद्धा आपण वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि संपूर्णपणे थंड करून घेऊ. आता चला मिक्सरला सगळं फिरवून घेऊयात. तर सगळ्यात आधी तर मी खोबरं फिरवून घेणार आहे, की जेणेकरून ते पटकन बारीक होईल. मस्त खोबरं बारीक झालेलं आहे. आता यामध्येच ओलं वाटण्याचं साहित्य सगळं घालायचं आहे. हे संपूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हे वाटत असताना जर तुम्हाला पाण्याची गरज लागली, तर थोडंसं पाणी तुम्ही नक्कीच वापरू शकता. जितकं जमेल तितकं बारीक हे वाटण मी करून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये इथे मी तेल वाढवलेलं आहे. तेलामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण आपल्याला घालायचं आहे. कोणतेही खडे मसाले खरंच घालायची गरज नाही. या वाटणामध्येच आपण जो काही फ्लेवर आहे, तो आणणार आहोत. जे एक्स्ट्राचे मसाले आहेत, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आता बघा संपूर्ण वाटण तेलामध्ये घातलं. साधे-सुधे बेसिक मसाले यामध्ये घालायचे. थोडीशी हळद घातली. आपला घरगुती साठवणीचा मसाला असतो तो घालायचा किंवा कांदा लसूण मसाला घातलात तरीसुद्धा चालेल. आणि यासोबतच कोणताही नॉन-व्हेजचा मसाला तुम्ही इथे घालू शकता. चिकन मसाला किंवा मटण मसाला घातलेला आहे. नसेल तर फक्त इथे तुम्ही एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे. तेवढासुद्धा पुष्कळ होईल. इतर कोणतेही मसाले खरं घालायची गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा जो मसाला आपण तयार करतोय किंवा जे वाटण आपण परतून घेतोय ना, ते चांगलं परतून घेणं खूप गरजेचं आहे. आता इथे मी पाणी घातलेलं आहे साधारण अर्धी वाटी. का तर हे जे मसाले आहेत, वाटण आहे, ते खाली कढईला चिकटू नये आणि असा करपट वास येऊ नये म्हणून पाणी घालायचं. आता यामध्ये आपण फेटून घेतलेलं दहीसुद्धा घालणार आहोत. दही घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातलं तरीसुद्धा चालेल. पण एक छान टेक्स्चर येतं, चवसुद्धा येते आणि मस्त तर्रीसुद्धा सुटते. सगळं छान मिसळून घेतलं. आता या ना असंच परतत बसण्यापेक्षा, जास्तीची मेहनत करण्यापेक्षा यावरती झाकण ठेवायचं आणि वाफ द्यायची आहे. वाफ देत असताना अधूनमधून झाकण काढायचं आणि यानंतर वर-खाली हे सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे. म्हणजे हे वाटण सगळं संपूर्णपणे आपल्याला ढवळून घ्यायचं. अशी 2 ते 3 वेळा तुम्ही वाफ देऊ शकता किंवा जोपर्यंत तेल यायला सुटत नाही ना, तोपर्यंत तुम्ही हे करू शकता. यावेळेस गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची. लो ठेवली तरीसुद्धा चालणार आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. एक 5-7 मिनिटामध्ये मस्त असा मसाला आपला तयार होतो. आणि आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन मी घालणार आहे. हे साधारण अर्धा किलो चिकन आहे आणि चिकनचे मध्यम पीस मी करून घेतलेले आहेत. खूप मोठेसुद्धा नाही आहेत किंवा खूप छोटेसुद्धा नाही आहेत. आता या सगळ्या वाटणामध्ये आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आत्ता इथे मी चवीपुरतीचं मीठ घातलेलं आहे आणि आता हे लो फ्लेमवरती चिकन चांगलं परतून घ्यावं लागणार आहे. कारण चिकनमध्ये कच्चेपणा राहायला नको. सगळ्या मसाल्यांसोबत साधारण एक 10-12 मिनिटांसाठी मी हे छान परतून घेणार आहे. जसं-जसं मी परतत जाईल तसं-तसं तुमच्या लक्षात येईल, की हलकं-हलकं कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा खूप कोरडं होणार नाही कारण आपण यामध्ये मीठसुद्धा घातलंय आणि मीठ आणि चिकन याचं सुद्धा खूप पाणी सुटतं.
आणि फार कोरडं होऊ नये, जळू नये म्हणूनच तर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. तर बघा साधारण 10-1 मिनिटांसाठी छान असं चिकन मी ग्रेव्हीमध्ये मस्त परतून घेतलं. आता आपल्याला अजिबात पाण्याचा एकही थेंब घालायचा नाहीये. तरीसुद्धा छान अशी याला रस्सा सुटतो. छान ग्रेव्ही अशी दाटसर तयार होते. यासाठी यावरती मी ताट ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 ग्लासभर 1.5 ग्लास तुम्ही पाणी घालू शकता आणि साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे. आणि यावेळेससुद्धा गॅसची फ्लेम मी लोच ठेवली होती आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त तर्री सुटलेली आहे. अजिबात एक थेंबसुद्धा मी पाणी घातलेलं नाही. फक्त एकदा मध्ये ना मी झाकण काढून वर-खाली करून घेतलं होतं आणि तुम्ही इथं बघता किती छान रंगसुद्धा आलाय, तर्रीसुद्धा आलेली आहे आणि यासोबत मस्त चमचमीतसुद्धा दिसतंय. आहे की नाही? चिकन बनवण्याची अतिशय झटपट अशी प्रोसेस म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वेळच नसतो. अशा वेळेस तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करू शकता आणि तुम्हाला सांगू, वेगळं चिकन शिजवून घेतल्याने जी चव येते आणि या चवीमध्ये खूप जास्त फरक आहे. नक्की तुम्हाला आवडणार आहे. चिकनसुद्धा अतिशय मऊसूत शिजतं. काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. हवं तर 5-10 मिनिट एक्स्ट्रा तुम्ही शिजवून घेऊ शकता. जर पीस मोठे-मोठे असतील किंवा तुम्हाला कोणतीही शंका असेल तर. तर आशा करते इन्स्टंट चिकन मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका मस्त चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.